व गणेश शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तळेगाव येथे रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना मारहाण करून सिक्युरिटी गोरेलाल रामदेव चौरसिया व ऑपरेटर रविशंकर द्विवेदी यांना बंदुकीचा धाक दाखवून गाडीमध्ये बसून अपहरण केलं। याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला उदयराज भारत विखे वय 26 व्यवसाय इंजिनियर MSDG बेल्हेकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड राहणार व्हिजन गॅलेक्सी बी विंग फ्लॅट नंबर 27 नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सध्या मुक्काम साई दत्त टॉवर कंसरात माता चौक म्हसरूळ नाशिक यांनी फिर्याद दिली आहे। यात फिर्यादीत त्यांनी म्हटलं आहे की ते प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या MSDG बेल्हेकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रस्त्यांपैकी नाशिक दिंडोरी रस्त्यांवरील ग्लोबल स्कूल ते अकराळे फाटा असा 9 किलोमीटर 250 मीटरचा सिमेंट व डांबरीकरणाचा रस्त्याचं काम घेतलेलं आहे। कामावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी तळेगाव येथे हॉटेल शिवनईच्या पाठीमागे बाळू मधुकर दिवे यांच्या शेतात कंपनीचे ऑफिस व मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचं शेड बांधून सर्व बाजूंनी पत्र्याचं कंपाऊंड केलेलं आहे। आरोपी बाजीराव साठे व गणेश शिंदे हे पांढऱ्या रंगाच्या विना नंबरच्या गाडीनं तळेगाव येथे रस्त्याचं काम चालू असलेल्या ठिकाणी आले। तेथे मशीनमध्ये झोपलेले सुबोध लट्टू पासवान व सुमन कुमार जोगी पासवान यांना तुम्ही रस्त्याचे काम करू नका असे म्हणून दमदाटी करून मारहाण केली। त्यानंतर ते मजूर राहत असलेल्या ठिकाणी आले आणि मजुरांच्या घरात प्रवेश करून तुम्ही इथून निघून जा, हे सर्व आमच्या मालकीचे आहे, तुम्ही इथे थांबला तर तुमचा बेत पाहू असं म्हणून जोरदार शिवीगाळ केली। पुढे आरोपींनी सिक्युरिटी गोरेलाल रामदेव चौरसिया व ऑपरेटर रविशंकर द्विवेदी यांना बंदुकीचा धाक दाखवून गाडीमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले। त्यांना तळेगाव येथील पुलावर घेऊन गेले आणि वाहतूक चालू असलेल्या रस्त्यावर तुमच्या मालकाला आम्हाला पैसे द्यायला सांग, नाहीतर आत्ताच तुम्हाला जिवंत मारून टाकू असं म्हणून दोघांनाही चालत्या गाडीतून रस्त्यावर खाली ढकलून दिले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या फिर्यादीवरून आरोपी बाजीराव साठे व गणेश शिंदे दोन्ही राहणार आडगाव नाशिक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 109, 308(4), 333, 351(2), 351(3) व शस्त्र अधिनियम 1959 कलम 3 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।